हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण यात आहे इशू वारकरी लूक आणि शाळेतील विठ्ठल दर्शन. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अजून असे व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करा. हे बघा, मी आज सकाळी 5:30ला उठले आणि फ्रेश झाले आणि थोडंसं आपलं आंघोळीला पाणी तापत ठेवलं. तोपर्यंत मी ब्रश करून घेतला आणि रात्रीचे भांडे घासून ठेवलेले होते मी ते पटकन रॅकमध्ये लावून घेतले आणि आंघोळ केली आणि लगेच मी देवपूजा केली. मी आंघोळ झाल्यावर पहिली देवपूजा करते आणि बाकीचे सगळे कामं करते. नंतर शेवभाजी आणि पोळ्या केल्या. हे बघा, मी पोळ्या करून घेतल्या पटकन. सगळ्या पोळ्या, आमचा पूर्ण स्वयंपाक मी सकाळीच केला 7 वाजता. आणि कारण इशूच्या शाळेत आम्हाला थोडा वेळ थांबायचं होतं, तिचं पूर्ण सेलिब्रेशन बघायचं होतं, म्हणून म्हटलं स्वयंपाकाला उशीर होईल. त्यासाठी मी सकाळीच स्वयंपाक पूर्ण करून घेतला. पोळ्या वगैरे केल्या आणि शेवभाजी केली. हे बघा, कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलं. शेवभाजी इशूला आज डब्यामध्ये हवी होती, म्हणे मम्मी मला शेवभाजी करून दे. लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतला बारीक आणि लगेच तो कढईमध्ये टाकला. आणि इकडे दूध तापत ठेवलं, कारण की हे बोलले की मला चहा दे अगोदर करून. यांची अंघोळ ब्रश वगैरे झालं होता. तोपर्यंत म्हटलं मी दूध तापायला ठेवलेलं आहे, मी देते तुम्हाला चहा करून. आणि इकडे भाजी केली. इतकी घाई झाली होती सकाळी सकाळी खूपच, कारण की इशूला अजून मला रेडी करायचं होतं वारकरी लूकमध्ये. तिला नऊवारी घालून तिला पूर्ण रेडी करायचं होतं, म्हणून मी इतकं पटापट करत होती आणि इतकी घाई झाली होती की खूपच. हे बघा, मी इकडे भाजी टाकली आणि इकडे लगेच दूध तापून घेतलं, ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये मी चहा ठेवला. हे बघा, चहा उकळतो आहे. आता मी त्याच्यामध्ये दूध टाकलं. म्हणजे इकडे चहा होतो, इकडे भाजी पण होते. भाजीचा मसाला झालेला होता मस्त. ग्रेव्ही छान तयार झाली होती. त्यात थोडंसं पाणी वगैरे टाकलं मी. पाणी टाकल्यामुळे भाजीला तरंग येतो. हे बघा, मी मसाला टाकला आणि तोपर्यंत इशू तिकडे ओरडत होती की मम्मी मला दूध दे, मम्मी मला दूध दे. म्हटलं हो बाई, मी देते तुला दूध, थांब. मग तिचं दूध मी रेडी केलं. तापत ठेवलेलं होतं, तर मी त्याच्यामध्ये बोरमिटा वगैरे टाकून ते दूध रेडी केलं. हे बघा, तोपर्यंत माझी भाजी एकदम छान आणि सुंदर तरंग आले आणि बघा ते छान झाले. हे बघा, आता मी त्याच्यामध्ये शेव वगैरे टाकून घेतली आणि कोरडीच भाजी केली होती, कारण की रश्श्याची भाजी यांना आवडत नाही आणि इशूच्या डब्यावर द्यायची होती, म्हणून मी कोरडीच शेवभाजी केली होती. आणि त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं. गरम पाण्यामुळे तरंग खूप छान येतो आणि भाजी लालसर राहते शेवटपर्यंत, तरंग राहतो शेवटपर्यंत भाजीवरती. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा. असं मीठ वगैरे टाकून मस्तपैकी बारीक सांबार वगैरे चिरून त्याच्यामध्ये टाकला. भाजी पाहून मला सकाळीच भूक लागलेली होती, पण इशूचं आवरायचं होतं, म्हणून मी म्हटलं नाही, आपण पहिला इशूचं आवरून घेऊ. आणि इशूचं इतकी घाई चालू होती, मम्मी मला रेडी कर लवकर, उशीर होईल. हे बघा, भाजी झाली. मी इशूला बघा असं पटकन रेडी केलं आणि तिला सर्वात शेवटी दूध प्यायला दिलं. इशू कशी दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मला तिला रेडी करता आलं की नाही ते पण मला सांगा. हे बघा, नऊवारी मी शिवून घेतली आहे. तिच्या मामीने तिला शिवून दिलेली आहे नऊवारी आणि आम्ही लगेच पोचलो इशूच्या शाळेमध्ये. तर हे बघा, इशूचं वारकरी हे बघा, विठ्ठलाचं आगमन झालेलं आहे. दर्शन घेऊन घ्या तुम्ही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब मला अजून चांगलं काम करायला प्रेरणा देते. धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की मला सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.